कुष्ठरोगाचा चट्टा असू शकतो. नंबर 3, तो जर चट्टा त्वचेपेक्षा उठावदार असेल, उठावदार म्हणजे आपली त्वचा आहे त्याच्यापेक्षा थोडासा उंच उठलेला असेल, तर असा उठावदार चट्टा जो असतो तो कुष्ठरोगाचा चट्टा असू शकतो. तो चट्टा सपाट असेल, सपाट म्हणजे आपल्या शरीराच्या जी त्वचा आहे त्वचेलाच समांतर असं सपाट असेल, तर तोही चट्टा कुष्ठरोगाचा चट्टा असू शकतो. न खाजवणारा चट्टा, जर तुमच्या शरीरावरती असा चट्टा असेल आणि तो खाजवत नसेल, म्हणजे न खाजवणारा चट्टा असेल, तर तो कुष्ठरोगाचा चट्टा असू शकतो. मित्रांनो, सामान्यपणे आपल्या शरीरावरती जे चट्टे येतात ते खाजवणारे चट्टे असतात, ते फंगल इन्फेक्शन असतं. पण न खाजवणारा चट्टा असेल तर तो चट्टा मात्र कुष्ठरोगाचा चट्टा असू शकतो. न दुखणारा चट्टा हा कुष्ठरोगाचा चट्टा असतो. ज्या ठिकाणी चट्टा आहे त्या ठिकाणी जर दुखत नसेल तर तो चट्टा हा कुष्ठरोगाचा चट्टा असू शकतो. संवेदना ह्या चट्ट्यावरती नसतात, संवेदना ह्या चट्ट्यावरती नसतात म्हणजे त्याच्यावरती स्पर्श जर केला आपण पेननं तर तिथे आपल्याला स्पर्शाची संवेदना जाणवत नाही. तिथं थंड एखादी वस्तू जर पडली तर त्याचीही संवेदना जाणवत नाही. तिथे जर आपण सुई किंचित टोचलं तर तिथे वेदना होत नाही. म्हणजे संवेदना ज्या चट्ट्यावरती नसते तो चट्टा कुष्ठरोगाचा चट्टा असू शकतो. नंबर 8, चट्ट्यावरती घाम येत नाही. आपल्या शरीरावरती सर्वांगावरती घाम येईल, पण कुष्ठरोगाचा चट्टा असेल तर त्या चट्ट्यावरती घाम येत नाही. नंबर 9, चट्ट्यावरती केस गळून पडतात. तुमच्या शरीरावरती चट्टा आलेला असेल आणि त्याच्यावरती जर केस गळून पडलेली असतील तर हा चट्टा कुष्ठरोगाचा चट्टा असू शकतो.